आपण बघितलं पाहिजे की माननीय पंतप्रधान असतील किंवा आमचे सगळे वरिष्ठ मंत्री असतील, या सगळ्या विषयामध्ये अगदी सुरुवातीपासून राजकारण केलं गेलं हे अगदी सर्व मान्य आहे. परंतु या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या देशातली तरुणाई, सरकार, सत्ता, पक्ष या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. अगदी विरोधी पक्षांनी सुद्धा याच्यामध्ये उपयुक्त सूचना करण्याची आवश्यकता आहे, कारण प्रश्न आपल्या मुलामुलींच्या भवितव्याचा आहे. त्यामुळे माझी या सगळ्यांना एक विनंती आहे की काँग्रेसच्या काळामध्ये, आम आदमी पक्षाच्या काळामध्ये, इतरही सरकारांच्या काळामध्ये पेपर फोडणारे जे लोक आहेत यांची जी मानसिकता आहे की आपण पैसे कमवण्यासाठी या सगळ्या सिस्टीम मध्ये आपण अशा पद्धतीची कृत्य करून सहज नामानिराळे राहू शकतो आणि अशा अनैतिक मार्गाने पैसे कमवू शकतो. मला सांगा, सरकार काँग्रेसचं असू दे, आपचं असू दे की भाजपचं असू दे, कुठल्याही सत्ताधारी पेपर फोडणाऱ्याला कधीच मदत करत नाही. फक्त याच्यामध्ये मुद्दा असा आहे की ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम निर्दोष झाली पाहिजे, कारण ही सार्वजनिक पातळीवरती संपूर्ण देशामध्ये राबवण्यात येणारी सिस्टीम आहे. आणि बघा, कुठेतरी एक 14, 15, 16, 18 वर्षाची मुलं ज्यांच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे, ते वेगवेगळ्या विषयामध्ये आपल्याकडे इतकी प्रखर बुद्धिमत्ता आहे की ते वेगवेगळ्या विषयामध्ये उपाय सुचवतात आणि ते उपाय अतिशय उपयुक्त ठरत आहेत. माझं या निमित्तानं सगळ्यांनाच आवाहन असं असेल की याच्यामध्ये आपण काय करतोय, आपल्या मुलांना रस्त्यावर, म्हणजे बालाजीराव, मला एक फक्त याच्यामध्ये आपल्याला एक कळकळीचं आव्हान अतिशय मनापासून करायचं, आपण सगळ्यांनी बसून या विषयावरती, जसं बघा आता ही जी पेपर फुटी झाली किती दिवसात लक्षात आली, कसे पटकन गुन्हे दाखल झाले, थेट सीबीआयला तपास दिला गेला, हे लोक गजाआड गेले आणि त्यातला एक नराधम नालायक तर तो महाराष्ट्रामधलाच आहे. कसं ते दुकान ताटून बसला होता आपल्या मराठवाड्यातलाच आहे. माझं म्हणणं काय आहे याच्यामध्ये, बघा आपण राजकारण करत राहू, वेगवेगळे मुद्दे येतील, माझ्या शुभेच्छा आहेत आपल्याला, परंतु बघा जसं अभिजितराव आता आपल्याला सांगतायत, यांना आपल्याकडनं आशा आहे आणि आपल्याला हे करावं लागेल. हे फक्त नुसतं सरकार तुमचं आहे, तुम्ही करा म्हणून हे चालणार नाही. आपल्याला सगळ्यांना मिळून हे करावं लागणार आहे आणि त्याच्याकरता सगळ्यांच्या आहे. त्यात फक्त मला इतकंच आपल्याला सांगायचंय की राजकारण करताना किमान हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित आहे. आपण लक्षात घ्या, सरकार 4 पावलं नाही 10 पावलं आता पुढे आलेलं आहे. आपण सगळे सांगाल त्या सूचना आम्ही मान्य करतो आहोत, कारण आपल्या मुलांसाठी कसला अहंकार आला याच्यामध्ये, किंवा काय हे मान्य करणार नाही ते मान्य करणार नाही. आमचं तर म्हणणं असेल आपण सगळ्यांनी सूचना कराव्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी. आपण याच्यात काम कशा करायच्या सूचना, टेक्स्ट मेसेज करायचे का पत्र पाठवायचे? असं कुत्सितपणे बोलून चालणार नाही. या सगळ्या कुत्सितपणे नाही, म्हणजे सहज विचारतोय. सूचना आता प्रधानमंत्री तर गायब आहेत, गृहमंत्री गायब आहेत, संसदेत सत्ताधारी येत नाहीत, म्हणजे आपल्या विरोधी पक्ष नेत्यांनी रस्त्यावरती झोपण्यापेक्षा त्यांना जे संसदीय अधिकार आहे ते दररोज संसदेमध्ये, नरेंद्र मोदी कुठे गायब आहे, नरेंद्र मोदी कुठे गायब आहे, तुम्हाला दिसले का मोदीजी? बातम्या बघताना तुम्ही सरकार चर्चेला तयार आहे. नरेंद्र मोदी आहेत का संसदेत? 2-3 दिवस, 4-5 दिवस दिसले तुम्हाला कधी? मला एक गोष्ट सांगा, ते सूचना काय करायचं? विरोधी पक्षाने विचारतोय की तुम्हाला सत्ता डेलिगेशन नाहीये का? अजित सर, मला फार आवडलं तुम्ही जे म्हणालात ते, की सूचना द्या. आता त्या सूचना सरकारनं टेक्स्ट मेसेज तुम्हीच मग तुम्हाला मी पाठवतो, तुम्ही वरती देणार का? सरकारला सूचना देण्यासाठी 100 मार्ग आहेत, 100 मार्ग आहेत ना बालाजीराव. कसे मार्ग आहेत? काय तुम्हाला छोट्या गोष्टीसाठी थेट जाऊन सांगायचं कसं करतो आपण, कसं पाठवतो हे बघा. तुम्ही संसदेमध्ये बरं, सत्ताधारी काय किंवा विरोधक काय, एक आवाहन आम्हाला देखील करावं असं वाटतं की संसदेमध्ये या संदर्भातली चर्चा झाली, सोमवारपर्यंत तोडगा निघाला तर खरोखर बरं होईल. कोण येतंय कोण नाही हे तुम्ही देशाला संसदेतून दाखवून द्यावं. रुबेनजी, दिल्ली सरकारनं पूर्वी परीक्षा सुरक्षेबाबत एक मॉडेल विकसित केलेलं होतं, ते राष्ट्रीय स्तरावरती